हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता मी सध्या धारावीमध्ये आहे आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे धारावीतल्या मटक्याचा व्यवसाय. हा संपूर्ण त्याची प्रोसेस, मटका कसा बनतो आणि त्याबद्दल तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही जायचं नाही आहे, व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माठ, पणत्या, मातीची भांडी हा एक पारंपरिक व्यवसाय आहे धारावीतला. आणि हे फक्त काम नाही तर ही पिढ्यानपिढ्याची ओळख आहे. धारावी ही आशिया खंडातील भारत देशात आणि महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथे स्थित आहे. आणि मी या गल्लीमध्ये शूट करायला गेलेले आतमध्ये. आता मी सध्या धारावी पूर्ण फिरत आहे. तर त्यांनी, त्या बाईने मला शूट करू दिलं नाही. ती म्हणाली की आधी परमिशन घेऊन या आमच्या सोसायटीमधल्या जे मेनमुखी आहेत त्यांचं, आणि त्यानंतरच शूट करा. कारण इकडे आता डेव्हलपमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, त्यामुळे त्यांना विश्वास बसत नाही आहे. त्यांना वाटतं की कोणीतरी म्हणजे फ्रॉड येतात असं काही. त्यामुळे ते आत्ता त्यांनी असं केलेलं आहे की परमिशनशिवाय कोणालाच ते शूट करू देत नाही. सो मग मी 2 ते 4 ठिकाणी आतमध्ये फिरले, पण कोणीच मला अलाव केलं नाही. सो मग मी एक दुसऱ्या ठिकाणी गेले. त्यांनासुद्धा मी माझं चॅनल आणि माझी पूर्ण आयडेंटिटी वगैरे प्रॉपर दाखवली आणि त्यांना रिक्वेस्ट केलं. आणि मग ते बोलले की ठीक आहे शूट कर, बट माझा फोटोज किंवा काही व्हिडिओज त्याच्यामध्ये माझा चेहरा दिसला नाही पाहिजे. मी बोलले ठीक आहे. ही भट्टी आहे आणि भट्टीची ही नंतरची प्रोसेस आहे. आणि भट्टीच्या आतमधली म्हणजेच फर्स्ट ऑफ ऑल माती कुठून आणतात, तर हे माती ठाणे, भिवंडी, कल्याण किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून पण, गुजरात वगैरेमधून पण माती आणतात. आणि त्यानंतर जी मटका बनवण्यासाठी जी माती लागते तिला चिकन माती लागते, चिकट असते ती. आणि त्यामधले जे मोठे मोठे ढिगळे वगैरे असतील, दगडं असतील, रेती, ते लोक बाजूला काढतात. त्यांच्याकडे मशिनरीज आहेत. सो ते आधी बाजूला काढून मग त्यामधली जी माती चांगल्या क्वालिटीची आहे ते त्या मशीनमधून काढून मग ते घेतात. आता सुरू होती आहे ती खरी कला, म्हणजे चाकावर हळुवारपणे अशी माती ठेवली जाते. मातीचा ढीग ठेवून आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आकार दिला जातो आहे. कोणत्या पद्धतीचा आपल्याला पॉट पाहिजे. त्यांना मी बोलण्यासाठी खूप ट्राय करते आहे, पण ते बोलत नाही आहेत. बात कर, बोल. एका छोट्या चुकीमुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे त्यासाठी अनुभव हा असावाच लागतो. बघा कसा चाकाचा आवाज येतो, ते घर घर घर. या कारागिरांना सुद्धा या चाकाच्या आवाजावरून यंत्रामध्ये काही बिघड झालं आहे का हे सुद्धा कळतं, कारण माती साचून राहते. माठ बनवल्यानंतर तो लगेच भाजत नाही, तो आधी उन्हात सुकवला जातो. आणि योग्य वेळ सुकवणं पण फार गरजेचं असतं. बघा कशा सुकवण्यासाठी ठेवलंय. आणि आता पणत्या बनवण्याची पद्धत पण खूप वेगळी आहे. त्यांचा आकार, जाडी सगळं काही वेगळं. आणि घरगुती वापरण्यासाठी जे पणत्या आहेत त्यांची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. बघा हा सुकवलेला पॉट. सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजेच भट्टी. माठ आणि पात्या योग्य
तापमानात भाजल्या नाहीत तर त्या फुटू शकतात. म्हणून त्याचं तापमान योग्य असणं हे फार महत्त्वाचं. ही बघा भट्टी आणि ह्या पंट्या सुकवण्यासाठी ठेवलेल्या आहेत. हे आत्ताच त्यांनी माझ्यासमोर पॉट बनवलेत. ही बघा भट्टी. हे जे दादा आहेत ते त्यांच्याकडून मी खूप रिक्वेस्ट करून परमिशन घेतली. ते परमिशन देतच नव्हते. ठीक आहे चालेल. नाही ह्यांचा 100 वर्ष जुना असा व्यवसाय आहे. पिढ्यानपिढ्या हाच व्यवसाय संपूर्ण कुटुंब करतं आहे. आणि त्यांच्या वडिलांनी हे त्यांना शिकवलेलं काम असं त्यांच्याशी बोलून मला समजलं. हा व्यवसाय सोपा नाही. खूप मेहनत, कमी नफा आणि रोजची झुंज आहे. पण तरीही आम्ही हा व्यवसाय सोडत नाही, कारण ही आमची ओळख आहे असं या दादांनी मला सांगितलं. बघा किती सुंदर असा माठ त्यांनी तयार केलेला आहे. जेव्हा तुम्ही माठ वापरता तेव्हा लक्षात ठेवा त्यामागे कोणाचे तरी आयुष्य, मेहनत आणि कला आहे. गाईज, मला अचानक मम्मीचा फोन आला की सुरभी उठलेली आहे, लवकर ये म्हणून. सो इथे धावत पळत मी शूट अर्धवट ठेवूनच घरी गेले. बॅक टू द वर्क. आणि इकडे एक शॉप आहे श्रीबाई अथर्न पॉट्स म्हणून. सो इकडे बाहेरूनच मला वेगवेगळ्या प्रकारचे मटके आणि सुंदर असं त्यांचं नक्षीकाम बघून मी आत एंट्री केली. सो दुकानात ठेवलेल्या वेगवेगळ्या आकाराची मातीची भांडी आणि मटकी पाहताच एकदम लक्ष वेधून घेत होती. लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराची मटकी जणू एकमेकांशी गप्पा मारत उभी होती. आणि प्रत्येक मटक्याची जी गोलाई आहे, मान, तोंडाची रचना ही कम्प्लिटली वेगळी आणि खूप खास होती. मातीचा नैसर्गिक लालसर तपकिरी रंग त्यांना मातीशी जोडलेलं सौंदर्य देत होती. आणि जी काही अशी भांडी आहेत त्यांच्यावर हलकी नक्षी, तर अगदी साधी, सिंपल, पण प्रत्येक भांड्यात कारागिरांच्या हाताची ओळख स्पष्ट दिसून येत होती. बघा, तुम्ही पाहू शकतात. तर ही भांडी फक्त वापरण्यासाठीच नव्हे, तर आपली परंपरा आणि संस्कृती जपणारी कला वाटत होती. माझ्या घरी जे मला मम्मीने लग्नापूर्वीच, लग्नाच्या आधी जेव्हा मी इकडे लग्न करून आलेले तेव्हा इथूनच एक माठ घेऊन दिला होता आणि ते अजूनही तसंच आहे. आणि त्या मटक्याला पाहिलं की मला धारावीची आठवण येतच असते. सो मातीच्या मटक्यातलं पाणी थंड राहतं आणि तो थंड पाण्यासोबतच मातीचा गारवा माझ्या मनालाही शांत करतो. आणि एकूणच ही मातीची भांडी म्हणजेच उपयोगिता, सौंदर्य आणि परंपरेचं सुंदर संगम आहे. बघा, वेगवेगळं असं कोरीव काम केलेले मटके, माठ. आणि हा टॉय बघा वरती दिसतोय, किती छान सुंदर आहे. हे असे क्रिएटिव्ह आणि कोरीव काम बघून मला खूप मज्जा आली आणि मला शूट करायला पण खूप मस्त भारी वाटलं. आणि तसंच आज इथे धारावीमधल्या काही बिझनेसमॅन आणि काम करणाऱ्या कामगारांशी माझं बोलणं झालं. सो मी त्यांना काही प्रश्न विचारले. आपका नाम बताइए. मेरा नाम मोहन जेठवा है. मोहन जेठवा है.
पूरा शॉप का नाम? कंपनी का नाम है यशवी आर्तन पोर्ट। ओके। यस। सो कब से, मतलब क्या पूरा आप हिस्ट्री बताएंगे आपके History- बिजनेस के बारे में? मतलब हम लोग तो बिज़नेस तो जो पहले नॉर्मल बिज़नेस करते थे घर से ही, जो दादा परदादा थे वो पहले एकदम कच्चा घर था, वो मट्टी का घर था, तभी से परदादा काम करते, फिर पिताजी ने काम किया, फिर मैंने काम किया, तो थोड़ा काम करते करते अभी थोड़ा हमने कुछ नया चीज़ लाया मार्केट में हमने, और थोड़े आगे बढ़े, फिर बच्चे को पे अभी जो हमारी नई पीढ़ी है वो पढ़ाई करके थोड़ा आगे बढ़ रहे, जो हमारा घर का जो कंडीशन देख के अभी ये हमारे जो दादा परदादा, हमने यहाँ मट्टी काम में बहुत मेहनत की है, तब जाके हम यहाँ पर पहुँचे हैं। कितने सालों से मतलब चलता आ रहा है? ये कुम्हारवाड़ा तो 150 साल से है, और हम लोग 70-80 साल से काम करते हैं कुम्हार का हम लोग। क्या 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 वैरायटीज है इसमें? सब चीज़, हर एक चीज़, पूजा का है, दिवाली का आइटम है, फिर दहंडी का आइटम है, मकर संक्रांति का, मतलब हर एक त्यौहार का जो मट्टी का चीज़ है वो मिल जाता है। ओके। अभी डेवलपमेंट और इसके बारे में आप क्या बताएंगे? डेवलपमेंट के बारे में तो अगर डेवलपमेंट होगा तो हम खुश है, अच्छा है, लेकिन डेवलपमेंट हो, इंडिया का विकास हो, सबका साथ सबका विकास, लेकिन हम लोग जो इतना 100 सालों से यहाँ मेहनत करके यहाँ पर पहुँचे हैं, यहाँ एक मट्टी का घर था, आज हमने पक्के घर बना के रह रहे, तो अभी हम लोग ये नहीं चाहते कि यहाँ डेवलपमेंट हो और हम लोग का बर्बाद हो जाए, मतलब हम लोग यहाँ से हमारा धंधा भी चला जाए, रहने का भी चला जाए, ऐसा नहीं होना चाहिए। हम लोग के साथ नाइंसाफ़ी नहीं होनी चाहिए। हम गवर्नमेंट से, किसकी भी गवर्नमेंट हो, हम ये मांग करते हैं कि हमारा घर और हमारा धंधा बस यहाँ धारावी में रहे, बाकी हम किसके खिलाफ़ नहीं है, बस इतना हम भारत गवर्नमेंट से हमारा इतना रिक्वेस्ट है। प्राइसिंग? प्राइसिंग तो हम लोग नॉर्मल है, हम लोग के यहाँ प्राइसिंग सस्ता ही रखा है, ओके। और यहाँ क्योंकि चाइना का इंडिया में बहुत माल आता है, तो हमको भी चाइना से भी हम लोग का फ़ाइट रहता है हर दिवाली में, होली में, तो हम लोग एकदम भाव एकदम तोड़ के हम लोग उसको ज़्यादातर इंडिया मार्केट में उसका पैर जमा नहीं देते हम लोग, इसके लिए हम लोग थोड़ा कम प्राइस में देते हैं। मतलब यहाँ का माल चाइना में भी है? नहीं, यहाँ कम, हम लोग का जब हम लोग को हर एवरी ईयर हम लोग को लॉस भी होता है कि हमारा त्यौहार आता है तो हम चाइना वाला हमारा इंडियन संस्कृति कॉपी मार के यहाँ इंडिया में सब माल लाता है, तो हम लोग एवरी ईयर हम लोग को लॉस होता है, तो हम क्या करते हैं, हर चीज़ बनाते हैं, और चाइना का जो भी आइटम है, जो ऐसा मट्टी के जो लगता है, उसमें हम लोग को यहाँ उसका पैर जमाने नहीं देते हैं। और आपने ये सोशल मीडिया के माध्यम से आप यहाँ के मतलब गवर्नमेंट को या क्या बताना चाहोगे नहीं। आपके बिजनेस के बारे में? यहाँ के गवर्नमेंट को ये बताना चाहते हैं कि बस हमारा ध्यान रखा जाए कि हमको इस धारावी से अलग न किया जाए, क्योंकि जो धारावी की जो मट्टी है ना, हमारो इतना पुरखों दादा परदादा से जुड़ी हुई है, हम धारावी को छोड़ना नहीं चाहते। बस इतना हाथ जोड़ के रिक्वेस्ट करते कि जो धारावी में कुम्हार लोग कुम्हार काम करते, और भी कोई काम करते रहेंगे, बस उसे धारावी से अलग ना किया जाए, बस इतना हम उसको रिक्वेस्ट करते। और हम धारावी को आगे भी ले जाना चाहते हैं, और धारावी को और गवर्नमेंट से एक रिक्वेस्ट है कि जो चाइना वाले जो अपने जो चाइना की जो पब्लिक होती है उसको जो हेल्प करती है, पूरा वेयर हाउस देते हैं, लोन देते हैं, और पूरा वर्ल्ड में नाम होता है, तो चाइना की जो पब्लिक आगे बढ़ती है, इतना नाम है वर्ल्ड में, तो हम भी चाहते हैं कि इंडिया गवर्नमेंट भी ऐसे करे, एक धारावी को ऐसा बनाए कि जो कुम्हार लोग हैं ना आज जहाँ पहुँचे उससे 4 गुना और आगे बढ़े। तो एक रिक्वेस्ट करते हैं कि हम हमारी जो जगह है, अगर 4 गुना जगह देंगे तो हम इंडिया को और विकसित भारत बनाएंगे, हम लोग उसमें भी हमारा सहयोग रहेगा। लेकिन हमको यहाँ सोना में, हमने मट्टी में से सोना बनाया धारावी को, अब इस धारावी सोने को आप वापस कच्चा पट्टी में डालेंगे तो हम लोग का जो 150 साल का मेहनत है वो फिर जीरो हो जाएगा, तो हम लोग पूरा जो यहाँ का जो पब्लिक है 3000 वो खुश नहीं रहेगी। बस तो वो हम लोग को धारावी से अलग ना किया जाए, वो हमारी रिक्वेस्ट है। हम लोग मेहनत पूरी कर रहे हैं, और हमारी जो संस्कृति है मट्टी के साथ हम जुड़े हुए, हम और पीढ़ी की पीढ़ी हम करते जाएंगे, बंद नहीं करेंगे, और चाइना से भी अच्छा माल बना के हम भारत देश का नाम रोशन करेंगे। थैंक यू। सो गाइज,
तुम्ही पाहिलंत की त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्हाला धारावी सोडून जायचं नाही आहे, कारण आमचा व्यवसाय, आमची घरं, आमची रोजीरोटी सगळं इथेच आहे. आणि त्यांनी अडाणीच्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टबद्दल पण अनेक लोकांमध्ये भीती आहे की आम्हाला बाहेर हलवलं जाईल आणि आमचा छोटा व्यवसाय टिकणार नाही. तर धारावी म्हणजेच फक्त झोपडपट्टी नाही, ही एक लाखो लोकांची कामाची जागा आहे आणि इथे हाताला काम आहे, कौशल्य आहे. तर गाईज, मी इकडे कोणत्याही राजकारणात नाही आहे, पण धारावीमध्ये राहणारा माणूस म्हणून इथल्या लोकांची भीती आणि भावना तुम्हाला दाखवणं हे मला महत्त्वाचं वाटलं. आणि म्हणूनच डेव्हलपमेंट करणं गरजेचंच आहे, पण ते लोकांसोबत, लोकांना घेऊन झालं पाहिजे, लोकांना विस्थापित करून नाही, असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. धारावीचा विकास झाला पाहिजे, पण धारावीचा आत्मा जपून, असं म्हणत व्हिडिओ इथेच थांबवूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईफ विथ प्रगती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.